तुमची क्यूटशी समृद्धी. हा मला ही समजदार, ही आगाव आणि ही मेकअप वाली पार्लर वाली ब्लॉगर. तर हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे. तर तुमची अशू आलेली आहे न्यू ब्लॉग घेऊन. तर आम्ही आता चालू दुकानला. माझ्यासोबत येत आहे तुमची क्यूटशी समृद्धी. आणि मला समजत नाही आहे मी ब्लॉग मराठीमध्ये करू या हिंदीमध्ये. तर तुम्ही या ब्लॉगला कमेंट करा. तर माझी हिंदीपेक्षा जास्त मराठीत चांगली आहे, त्यामुळे मी आता मराठीत ब्लॉग करत आहे. आणि ही समूह मला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि समूहची एज किती असेल हे पण सांगा कमेंटमध्ये. ओके, बघ समूह. घाले केक घाल. राम पण आलेला आहे घरी. तर स्कूलला जाऊन आला का नाही? गेलता? कोणत्या स्कूलमध्ये आहे? तर हे 3 मुली जेवण करत आहेत. तर ही तर तुम्हाला माहितच आहे, सॅमी, ही गॅटी, ही खुशी, ही पण छोटी ब्लॉगर आहे बघा. ही समजदार, ही आगाव आणि ही मेकअपवाली पार्लरवाली ब्लॉगर. सगळं म्हणायला काय, सगळं म्हणा. तू काय तर बोल. तुझं नाव काय सांग. तुला काय आवडतं? हा, तुला काय आवडतंय सांग. काय आवडतंय? काय करायला आवडतंय? काय खायला आवडतं? समोसा आवडतं खायला. ओके. तर मी शॉपला जाऊन आलेली आहे. तर अभिराम घरी बसल्या मी त्याच्यासोबत थोडं ब्लॉग शूट करते मी. आज कुर्ता का घातला अभिराम? कुर्ता का घातला आज? हा, कुर्ता का घातला? काय स्पेशल बड्डे आहे का? मग काय आहे? टीचर घाल म्हणलेत. आज काय पण माहित ना तुला? सॅटरडेमुळं का? हो का? हा, मला तुझे, मला पेन. अभिराम तुझे. मुलांनी नाही, फक्त मुलींना. फक्त मुलींना. मग मी तू काय पण मला पण पेन भेटायला पाहिजे ना. कमेंट करा कोणाकोणाला वाटतं मला पेन भेटायला पाहिजे ते कमेंट करा. आणि बाय द वे मी एक विसरले तुम्हाला सांगायचं. आज मी ऑफिसला सुट्टी घेतली, त्यामुळं आज मी डेली रुटीनचे एक ब्लॉग करा म्हणले यूट्यूबसाठी फुल ब्लॉग. तर तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटते कमेंटमध्ये हे पण सांगा. आणि कसे ब्लॉग्स पाहिजे हे पण सांगा. आम्ही नक्की घेऊन येईल तुमच्यासाठी ब्लॉग. आणि मी तुम्हाला सांगायचं हे पण विसरले, मी आमच्या आत्याच्या मुलीच्या घरी आले. मग आम्ही थोड्या भाज्या घेतलेत. नंतर ना आमची आत्या भाज्या निवडत होती, मग मी पण निवडत होते. लसूण पण सोलले, मेथी करायची होती त्यामुळे मेथी निवडत होतो आम्ही. आत्याला पण हाय कर म्हणले ब्लॉगमध्ये. बघू शकता आमच्या पप्पांची मोठी बहीण आहे. मी आमच्या आत्याला आमचं का म्हणते, तुम्ही काय म्हणता तुमच्या आत्याला नक्की कमेंट करून सांगा. मेथी निवडून झालेली होती. तेजस्वी. मग स्वयंपाक पण करून झालेलं होतं. मग मी जेवण करायला बसले. मग मी म्हणले थोडं व्लॉग शूट करावं. मग मेथी चपाती खाल्ले आणि राईस आणि आमटी पण खाल्ले, बघू शकता तुम्ही. मग सम्मू थोडी स्टडी करत होती. मग सम्मू पण म्हणली माझं पण थोडं शूट कर. केले बघा सम्मूची ड्रॉइंग. सम्मू स्कूलमध्ये आहे आता, त्यामुळे स्टडी करत होती.
आणि तुम्ही म्हणत असाल सम्मू कोण आहे, बाय द वे मी तुम्हाला सांगते, सम्मू माझ्या आत्याची मुलगी आहे ना, तिची मुलगी आहे. मग संध्याकाळी पण आम्ही भाजी बघितलो, आम्हाला करायचं होतं आम्हाला मंचुरियनसाठी हे सगळं लागतं आहे. मग आम्ही सगळं घेतलं हे. मग आम्हाला जायचं होतं ATM. मैंने पहली बार ऐसा ATM देखा है गाइस, पहली बार. मग आम्ही ATM मध्ये गेलो, तिघी गेलो होतो आम्ही, सिक्रेट पर्सन आणि आमच्या रिलेटिव्समधली एक मुलगी होती आणि मी. ATM मध्ये गेलो, मग काढलो 1000 रुपीज. मग घरी आलो, मग घरी मस्तपैकी करत होतो आम्ही मंचुरियन झालेली होती. आणि तुम्हाला रेसिपीचं ब्लॉग बघायचा, शॉर्ट्स व्हिडिओ बघायचा असेल तर यूट्यूबलाच बघू शकता तुम्ही, मी टाकले. नंतर समोर मी थोडी इथं शूट केलो आम्ही दोघी. समोर म्हणली आपलं शूट राहिलंच. समोर मग नंतर खुशी पण ॲड झाली आमच्यात. मंचुरियन झालेलं होतं, मग आम्हाला खूप वाटलं होतं खाण्यासाठी, आम्ही खूप एक्सायटेड होतो. नंतर बघा तुम्ही किती मस्त वाटलं प्लेटमध्ये घातल्यावर. समू पण बसली होती मंचुरियन खाण्यासाठी, सगळेजण आम्ही बसलो फॅमिली. नंतर मी पण खाल्ले, पेटपूजा केले. बघा आता माझं थोडं क्लिप्स ॲड केलं मी पुढं. मंचुरियन खात होते, खूप छान वाटत होतं मला मंचुरियनची टेस्ट एक नंबर होती बघा. आणि तुम्ही घरीच करून खावा, कारण की तुम्हाला किती खायचं खाऊ शकता तुम्ही. आणि सोपीचं रेसिपी, मला रेसिपीचं शॉर्ट्स व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता यूट्यूब चॅनलला. मी अजून एकदा सांगते. आणि माझ्या भावाला आम्ही दिलं होतं टेस्ट तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आणि मी थोडं खाल्ले होते लास्टला मसाला भात. तर बाय बाय, सी यू.